एक त्या गालव ऋषीच्या संबंधातली चरित्र कथा आहे ना. काय झालं म्हणे, एका ऋषी गालव ऋषी अशी तपस्या करत होते, पाण्यात बुडून तप चाललं होतं. कोळ्याने जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये पकडलेल्या माश्याबरोबर गालव ऋषी आले. आता काय करा. गालव ऋषी जाळ्यात सापडलेले त्या कोळ्याने पाहिल्याबरोबर थरथरा कापायला लागले. म्हणजे महाराज क्षमा करा, आम्ही मासे पकडत होतो, तुम्हाला पकडायचा उद्देश नव्हता, पण तुम्ही पकडले गेला, काय करायचं सांगा. गालव ऋषीच आहेत. त्यांनी विचार केला. ते म्हणायला लागले, माझ्याकरता काय करायचं तुम्हाला सांगतो म्हणे मी. तुम्ही माझ्याकरता काय करायचं, मला सोडणार आहात ना. हो म्हणे. मला जसे सोडणार आहात तसे या सगळ्या माशांना तुम्ही सोडून द्या, माझ्याकरता एवढंच करा. कोळ्यांना काय सांगितलं, मासे सगळे सोडा, यांना मारायचं नाही. कोळी म्हणायला लागले, ठीक आहे महाराज. गालव ऋषीने त्यांना सांगितलं, थोडा वेळ थांबा, मासे सोडा. सोडले. मला जाळ्यात ठेवा. ठेवलं. राजाला निरोप द्या, गालव ऋषी आमच्या जाळ्यामध्ये सापडलेत म्हणून. दिला. राजा आला. राजा आल्यानंतर राजाला त्यांनी सांगितलं, हे बघा राजा, असं झालंय. काय? मी या कोळ्यांच्या जाळ्यात सापडलोय. बर. मासे जसे सापडतात तसा मी सापडलो. यांच्या जाळ्यात जे सापडतं त्याच्यावर यांची उपजीविका चालते. मासे सापडले असते नुसते, मासे विकून यांनी पोट भरलं असतं. मला विकता येत नाही, मी यांच्या जाळ्यात सापडलोय, पण माझं मूल्य यांना मिळालं पाहिजे म्हणून तुला बोलावले. काय मूल्य देतोस बोल. राजानं सांगितलं, वाटेल ते देतो ना महाराज. काय देतो सांग ना. त्याने सांगितलं, म्हणलं महाराज तुला करतो, सोनं देतो भारोभार. कोळी म्हणायला लागले, वा चांगलंय, मान्य म्हणले आम्हाला. लगेच तराजू आणला. गालव ऋषीला एकीकडे बसवलं, इकडे तराजू मध्ये सोनं भरणं सुरू झालं. गालव ऋषीची तुला काही होईच ना, न तुके तुलाच होईना. गालव ऋषीने सांगितलं, म्हणजे काय राजा, सोनं संपलं म्हणलं राज्यातलं सगळं. गंमत कशी असेल मला कळतच नाही. राज्यातलं सोनं संपतं, त्या तराजूच्या पारड्यात बसतं कसं होतं एवढं. सगळं योग सामर्थ्यानं ऋषींच्या घडतं, एवढं मात्र खरं. ते देवाला सोडवून घेताना सुद्धा नारदाने सत्यभामेनं दान केल्यानंतर ते तराजू द्वारकेतलं सगळं सोनं भरलं म्हणे. तराजूत बसलं कसं, देवानी बसवलं. अल्पस्थानामध्ये महत्स्थानाचा निवेश, अल्प काळामध्ये महत्कालाचा निवेश करणं योग सामर्थ्यानं शक्य आहे. ते रास क्रीडेची राती म्या ब्रह्म षण्मास केली होती. अरे एक रात्र ब्रह्मदेवाच्या 6 महिने एवढी होते कशी. अल्प काळामध्ये महत्कालाचा सन्निवेश देवानी केलाय. तसं एक तराजूचं स्थान लहानसं पारड, पण त्याच्यामध्ये राज्यातली सगळी संपत्ती बसावी. अल्पस्थानामध्ये महत्स्थानाचा निवेश गालवानी घडवलाय. तुलाच होईना. गालवानी सांगितलं, राजा माझ्या भारोभार द्यायचं तू बोललास, काय भारोभार असेल ते देऊन टाक म्हणे ऋषींना. कोळ्यांना तेवढं दिलं पाहिजे. राजा म्हणतो, संपत्ती सगळी संपली ना, मग बाकी काही दे म्हणे. काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं याचा जेव्हा विचार सुरू झाला ना, तिथं दुसरे एक ऋषी आले. आता नाव लक्षात नाही माझ्या. ते ऋषी आल्याच्या नंतर त्यांना विचारलं, म्हणे महाराज असा तेच प्रसंग आहे. गालव याच्या जाळ्यात सापडलेत, या कोळ्याला द्रव्य द्यायचंय, गालवाच्या तुलनेचा द्यायचंय, गालवाची तुलना कशाने होत नाही असा पेच निर्माण झाला. काय देऊ सांगा. गालवाने सांगितले गाय दे. त्या ऋषीने सांगितले गाय दे, काम भागलं म्हणे. एक गाय आणली, तराजूच्या पारड्यात बसवली, गालवाची तुलना झाली. राजाची सगळी संपत्ती आणून ज्या गालवांची तुलना होऊ शकत नव्हती अशी अतुलनीय गालव गायीच्या बरोबर तुलले जातात. याचा अर्थ काय, गालव जसे अतुलनीय आहे तशी गायही अतुलनीय आहे. अतुलनीय गाय, अतुलनीय तुलसी, अतुलनीय गालव, अतुलनीय तुकाराम महाराज, तसं अतुलनीय भागवत आहे. हे भागवताचं महात्म्य आहे. गोसेवा महत्वाची, तेवढं याचं महत्व, भागवताचं महत्व. वेगवेगळ्या पद्धतीनं भागवताचा महिमा सांगितल्याच्या नंतर सनकादिकांना पुढे गेलं पाहिजे थोडं आपल्याला. सनकादिकांना नारदाने विचारलं, म्हणजे महाराज कथेचा महिमा कळाला, पण थोडंसं हे सांगा ना, कथा किती दिवस चालायची, किती दिवस करायची. त्यांनी सांगितलं, दिनानाम नियमो नास्ति सर्वदा श्रवणम मतम
भागवताच्या श्रवणाकरता दिवसाचा नियम नाही, सदा सर्व काळ श्रवण करावं. गीता भागवत करीती श्रवण किती? 7च दिवस काय अखंड. शब्द पुढचा लक्षात घ्या ना. अखंड चिंतन विठोबाचे. ते चिंतनाकडे जसं आहे तसं श्रवणाकडे आहेच ना अखंड पद. देहलीदीप न्यायानं ते दोन्हीकडे घ्यायचं. सर्वदा श्रवणम मतम, सदा सर्व काळ श्रवण करायला सांगितले. सर्वदा श्रवण म्हणल्याबरोबर नारदाचा चेहराच पडला. नारद म्हणले, अरे वा, मी योजना केली, सगळे लोक बोलावले, व्यवस्थेचं काम माझ्याकडं, हे किती दिवस सांगत बसले तर किती दिवस व्यवस्था करत बसू. मग नारदाने हळूच विचारलं, म्हणले महाराज ते काहीतरी भागवताच्या बद्दल सप्ताहाची भाषा ऐकतो हो, 7च दिवसात असते कथा. बरोबर आहे म्हणे. सर्वदा श्रवणम म्हणताना 7 दिवसाची कथा असं कसं? त्याने सांगितलं म्हणजे सर्वदा श्रवणम मतम हेच मुख्य. पण कथा श्रवणाच्या काळामध्ये मनुष्याला पाळायला सांगितलेले जे नियम आहेत ते नियम धारण करून दीर्घकाल कथा श्रवण जमत नाही. सत्येन ब्रह्मचर्येण सर्वदा श्रवणम मतम. सत्य पाळलं पाहिजे, कथा काळामध्ये ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, अंतःकरणाचा जय झाला पाहिजे, सगळे नियम सांभाळले गेले पाहिजे, दीक्षा धारण केली पाहिजे, कोणताही रोग शरीरात न घुसला पाहिजे. आणि हे सगळं अशक्य असल्यामुळं शुकाचार्याने असं सांगितलं, मनसश्च अजयात, रोगात, पुंसांचैव आयुष्य क्षयात. आयुष्य कधी संपल सांगता येत नाही. दीर्घकाल कथा लावून बसलं 10 वर्ष, मध्येच मरून गेला तर संपूर्ण श्रवण कसं व्हायचं? आयुष्य हातात नाही, रोग हातात नाहीत, मनोजय हातात नाही. कली दोष बहुल असल्यामुळं दीर्घकालामध्ये दोष कलीने घुसवले मध्येच. तर काय करायचं याचा विचार करून शुकाचार्यांनी त्याच्यात बदल केला आणि सप्ताह श्रवणम मतम, 7 दिवसामध्ये भागवताची कथा ऐकावी असं ठरलं. नारदाला बरं वाटलं, हा 7 दिवसात संपतंय ना, मग बरं आहे, 7 दिवसात संपणार. वर भागवताचा महिमा फार मोठा आहे म्हणून. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. स्वकीयम यद भवेत् तेजः तच्च भागवते दधात. भगवंतानी काय केलं? आपलं स्वतःच तेज निजधामाला जाताना भागवत ग्रंथात ठेवलंय. भागवतात तेज ठेवलं देवाने. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे. हे भगवंताची ही त्याच्यामुळे साक्षात वाङ्मयी मूर्ती आहे. गीतेला जसं ज्ञानोबा आहे वाङ्मयी मूर्ती म्हणतात की नाही, गीता हे जाणा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची साक्षात वाङ्मयी मूर्ती म्हणजे गीता. ज्ञानोबा राय बोलले का? गीतेत तेज आहे, तसं भागवतात तेज आहे. भागवत ही भगवंताची मूर्ती आहे. मूर्ती म्हणलं की त्याच्या अवयवाचा विचार आला. भागवताचा कोणता स्कंध म्हणजे भगवंताच्या वाङ्मय मूर्तीचा कोणता अवयव आहे? विस्तार आहे याचा. विस्तारानं सांगितलं गेलंय. कौशिक संहितेत आहे, पद्मपुराणात आहे. पादौ यदीयौ प्रथम द्वितीयौ, पहिला आणि दुसरा स्कंद भगवंताच्या या वाङ्मय अवताराचे 2 चरण आहेत. तृतीय तुर्यौ कथितौ यदुरु. उरु म्हणजे जंघा, भगवंताच्या जंघा आहेत त्या. 3रा आणि 4था स्कंद. नाभिस्तथा पंचम एव. पंचम स्कंद म्हणजे भगवंताची नाभी आहे. षष्ठो भुजांतरालम. 2 भुजाचा अंतराल म्हणजे वक्षस्थल 6ठ स्कंद आहे. कशी गंमत आहे बघा. वक्षस्थल म्हणजे हृदय, वक्षस्थलात हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये नाम महात्म्य आहे. अजामेलाचं चरित्र 6ठात आहे. ते देवाचं हृदय आहे. पंचम स्कंद देवाची नाभी म्हणलाय. नाभीमध्ये काय? स्वयंभू मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेले जे पहिलं जोडपं, त्यांना निर्माण झालेली 2 मुलं. त्याच्यातला एक प्रियव्रत, दुसरा उत्तानपाद. त्या प्रियव्रताचा वंश कुठे? पंचमात. गंमत कशी आहे? देवाच्या नाभीतून ब्रह्मदेव,
ब्रह्मदेवापासून स्वयंभू मनुष्य रूपा, त्यांच्यापासून निर्माण झालेल्या प्रियव्रताचा वंश म्हणजे देवाच्या नाभीचा संबंध इथं आला की नाही पंचमात. म्हणून पंचमाला नाभी म्हणलंय. हृदयातला विचार सांगणारा षष्ठ स्कंध असल्यामुळं त्याला भगवंताचं हृदय म्हणलंय. दोर्युगलम तथान्यौ, त्याच्या पुढचे दोन सप्तम अष्टम. दोर्युगलम, दोन बाहू आहेत देवाचे. कंठस्तुराजन्नवमो यदीयो, देवाच्या वाङ्मय अवताराचा कंठ कोण आहे? नवमस्कंद. नवमस्कंदात काय? साधू चरित्रे सगळी, ईशानुकथा. देव काय करतो? साधू चरित्र गातो. सगळी साधू चरित्र कुठे आहे? देवाच्या कंठात आहेत. कंठस्थुराजन्नवमो यदीयो मुखारविंदम दशमम प्रफुल्लम. देवाचं प्रफुल्ल असलेलं मुखारविंद म्हणजे दशमस्कंद आहे. श्रीकृष्ण चरित्र देवाचं मुखारविंद आहे. एकादशो यच्च ललाटपट्टम, देवाचं कपाळ म्हणजे एकादश स्कंद आहे. आणि शिरोपि द्वादश एव भाते, भगवंताचं मस्तक म्हणजे द्वादश स्कंद आहे. ते नेयम वाङ्मयी मूर्ती ही प्रत्यक्षा वर्तते हरे. ही वाङ्मय मूर्ती अशी आहे. वाङ्मय मूर्ती असलेले हे भागवत असल्यामुळे याचं सर्व काळ श्रवण करावं. सांगा ना महाराज कथा. मग या ज्ञानवैराग्याला तरुण करायचंय ना, लावा ना कथा. किती वेळ लावता? नारदाने विनंती केल्याबरोबर सनकादिकांनी सांगायला सुरुवात केली. कथा सुरू होणार एवढ्याच सर्वांना एक आश्चर्य दिसलं. काय? ज्ञान, वैराग्य, भक्ती. तरुण तरुण तरुण. नुकताच तारुण्यात ज्यांचा प्रवेश झाला अशा रूपामध्ये ज्ञान, वैराग्य, भक्ती आले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे या ज्ञान वैराग्याला तारुण्य देण्याकरता कथा, आणि कथेच्या आधीच तरुण झाले, मग आता कथा कशाला करा? काम झालं ना. असं नाही. कथा श्रवणापुरतं आलेलं तारुण्य कथा श्रवणानं कायम स्थिर राहणार आहे. आमचे गुरुजी उदाहरण देत असं त्याला. गावामध्ये समजा वारकऱ्याचा सप्ताह ठरला तर गावातला 90 वर्षाचा म्हातारा ज्याला घरातल्या घरात चालता येत नाही तो कसा तरी चालत येतो, पण मंडपात येऊन बसतो. बाबाला चालता आलं, आता काही सप्ताहाची गरज नाही म्हणलं की म्हातारा लगेच मरतो म्हणले. त्यानं मरू नये, 4 दिवस जगावं जर वाटलं तर सप्ताह आनंदाने करून दाखवला पाहिजे, तर म्हातारा जगतो, नाही तर मरतो. त्याला जे घरापासून मंडपापर्यंत चालता आलं ते कशानं? उत्साहानं, सप्ताहाच्या श्रवणाच्या भावनेनं त्याला चालता आलंय. तसं ज्ञान वैराग्याला तारुण्य आलं रे बाबा, पण ते सप्ताह श्रवणापुरतं आलंय. सप्ताह जर केला नाही तर ते तारुण्य टिकत नाही. सप्ताह झाला पाहिजे. ज्ञान वैराग्य आले, मंडपात आले, ते विराजमान झाले, कथा सुरू व्हायची एवढ्यात भगवान आले. सनकादिक महात्मे कथा सांगतायत, नारद ऐकतायत. ज्ञान वैराग्याला तारुण्य देण्याकरता कथा, भक्तीला समाधान देण्याकरता कथा. देवाचं आगमन, परमात्मा आल्याचं इथे जे भागवतात वर्णन आहे, भागवताच्या महात्म्यात जे वर्णन आहे, गंमत सांगतो, जाता जाता सांगून जातो. भागवताच्या महात्म्यातला हा 4था अध्याय. लक्षात घ्या, क्रमांक सांगून जातो, अभ्यास तुम्ही करा, परत सगळं लक्षात येईल आपल्याला. सांगा म्हणलं तर सांगतोय. या 4थ्या अध्यायातले पहिले 5 श्लोक, आणि आपण जे सध्या तुकाराम महाराजांची परंपरेनं गाथा मानतो, या गाथेमध्ये आलेले 14 ते 18 क्रमांकाचे अभंग, सुंदर ते ध्यान पासून 14वा अभंग सुंदर ते ध्यान आहे, तिथून सुरू करायचं. पुढचे 5 अभंग बघायचे. 5 श्लोक 5 अभंग जोडून घ्या. तुकाराम महाराजांचा भागवताचा अभ्यास कसा आहे हे आपल्याला त्याच्यातून लक्षात घेता येतं. सगळं देवाचं जे वर्णन इथं 5 श्लोकातून आहे, जसंच्या तसं तुकाराम महाराजांनी मांडलंय. परमात्मा कसे होते? वनमाली, वनमाली घनश्यामः पीतवासाः मनोहरः कांचीकला परुचिरः लसन्मुकुटकुंडलः. सगळी वर्णन या 5 अभंगात आहेत बघा. भगवंताच्या गळ्यात वनमाळा होते. करकटावरे तुळशीच्या माळा, आईचे रूप डोळा दावी हरे.
ऐसे रूप डोळा दावी हरी ऐसे रूप डोळा दावी हरी कटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ऐसे रूप डोळा दावी हरी ऐसे रूप डोळा दावी हरी तुळशीच्या माळा वनमाळा भगवंताने धारण वनमाली घनश्याम परमात्मा घनश्याम सुंदर कांतीचे दिसत होते बरविया बरवंटा घनमेघ सावळा ऐके नाही जसंच्या तसं वर्णन पीतवासा कासे सोन सळा पांगरे पाटोळा कासे सोन सळा पांगरे पाटोळा घन निळ सावळा बाई यानो 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 पीतवासा कासे सोनसळा पांघरे पाटोळा ऐके नाही पुढं मनोहर सुंदर ते ध्यान मनोहर कांची कलापरुचिर कृष्ण रूपाला धरून असलेली 2-3 वर्णनं सोडावी लागतात बाकी सगळी वर्णनं पांडुरंग रूपाकडे समान रूपानं लागतात कांची कलापरुचिर सोडावं लागतं त्रिभंग ललित सोडावं लागतं लसन मुकुट कुंडल देदीप्यमान मुकुट कुंडल भगवंतानं धारण केलेले आहेत मुकुट कुंडले श्रीमुख शोभले लसन मुकुट कुंडल शब्दशः आहे तुकाराम महाराजांनी तसंच्या तसं वर्णन केलंय त्रिभंग ललित सोडून द्या चारु कौस्तुभेन विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित कौस्तुभेन विराजित महात्म्यातले शब्द विराजित शब्द न सोडता तुकाराम महाराजांनी वापरले कोटिमन्मथ लावण्य राजस सकुमार मदनाचा पुतळा कोटिमन्मथ लावण्य हरिचंदन चर्चित हरिचंदनानं देवाला नटवलंय कस्तुरी मळवट चंदनाची उटी परमानंद चिन्मूर्ती परमानंद चिन्मूर्ती परमानंद रूप असलेले परमात्मा परमानंद रूप परमात्मा त्याचं वर्णन कुठे सुखाचे ओतिले सकळही मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही परमानंद चिन्मूर्ती हे तिथं आहे मधुर गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 जय माझ प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम मधुर भागवताच्या महात्म्यात आलेलं देवाचं वर्णन मधुर आणि गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन शेवटचं वर्णन केलं मुरलीधर ते कृष्ण रूपाला धरू नये त्याचं इथं वर्णन येण्याचं तुकाराम महाराजांच्या अभंगात आत्ता काही कारण नाही पुढची अजून थोडी चिंतन बघा असा परमात्मा कथेच्या मंडपात प्रगट झाला तो एकटा आला नाही त्याच्या बरोबर अजून कोणी वैष्णव होते म्हणे वैकुंठवासिनो येच वैष्णवा उद्धवादय उद्धव अक्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकादिकच पवाडे वर्णन करायला बसलेत आणि देवाच्या प्रगट झालेल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूने कोण उद्धव अक्रूर आहेत उद्धव आलेत वैष्णव उद्धवादिक आल्याचं वर्णन भागवताने केलेलं आहे आलेल्या परमात्म्याला ऐका
उठून स्वागत करून सनकादिक महात्म्यांनी भगवंताला उच्च आसनावर बसवावं असा विचार केला आणि देवाने सांगितलं नाही, मी बसणार नाही. कुठे बसणार? आविवेश स्वभक्तानां हृदयानि अमलानि च. भक्तांच्या निर्मल हृदयात मी बसणार म्हणून परमात्मा भक्तांच्या निर्मल हृदयात जाऊन राहिले. संचरो निराही हृदया माझी. जशीच्या तशी वर्णन आहेत सगळे. 5 अभंग 5 श्लोक. फक्त पदाच्या रचनेकरता म्हणून शब्द माग पुढे झाले असतील एवढंच काय ते, पण जसंच्या तसं वर्णन. म्हणजे तुकाराम महाराजांना या 5 अभंगाची रचना करत असताना डोळ्यासमोर जे देवाचं रूप होतं ते सुद्धा भागवत ऐकायला आलेल्या देवाचंच होतं, एवढं निश्चित होतं याच्यात. परमात्मा आले, सर्व भक्तांच्या हृदयात विराजमान झाले. देव बसले. आता देवाचे बसणं झालंय, वैष्णवाचं बसणं झालंय, सगळे अधिकारी आलेत. त्यांच्याकरता वेगळी वेगळी व्यवस्था केली होती. कोणी कुठं बसायचं, भागवताच्या श्रवणाकरता जो विधी सांगितलाय, पुढे 6व्या अध्यायामध्ये तो विधी येतो. त्या विधीमध्ये सांगितलंय 7 रांगा केल्या पाहिजे, 7 कक्ष. कोणी कुठं बसायचं? पहिल्या कक्षात संन्याशी, त्याच्या मागच्या कक्षामध्ये ऊर्ध्वर येते, त्याच्या माग उपकुर्वाण, त्याच्या माग ग्रहस्थ, त्याच्या माग बायका. सगळ्यांच्या करता म्हणून वेगळ्या वेगळ्या स्थानाचं नियोजन. सगळे असे योग्य स्थानामध्ये समासीन झालेले आहेत. नारदाने पूजन केलं, सनकादिकाचं सांगितलं म्हणे महाराज एक सांगा काय. या भागवताच्या श्रवणानं शुद्धी मिळते. ज्ञान वैराग्याला तारुण्य मिळणं म्हणजे एक प्रकारची शुद्धीच मिळायची आहे. तेव्हा कोण कोण शुद्ध होतो सांगा. के विशुद्ध्यन्ति वदन्तु मह्यम. सप्ताह यज्ञेन कथामयेन. भागवत 7 दिवसात आहे आणि आपला संप्रदाय भागवत संप्रदाय अंतर्गत असल्यामुळे वारकऱ्याचा सुद्धा सप्ताहच असतो. उगीच मनात आलं म्हणून 7 दिवस नाहीत. भागवताशी नातं आहे म्हणून भागवताचे 7 दिवस आपले 7 दिवस. सप्ताह यज्ञानं कसलाही दोषी पवित्र होतो. भागवताच्या सप्ताहानं पवित्र होतो, वारकऱ्याच्या सप्ताहानंही पवित्र होतो. भागवताच्या सप्ताहाचं जे फळ आपल्या वारकऱ्याच्या सप्ताहाचं सुद्धा तेच फळ आहे. भागवतात काय आहे, भागवताच्या सप्ताहात काय असतं, वारकऱ्याच्या सप्ताहात काय असतं, काय बदल आहे? भागवताच्या सप्ताहात काय? कथेचं वाचन, कथेचं निरूपण. आपल्याकडे काय आहे? एखाद्या गाथेचं तरी पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं तरी पारायणही आहे, अभंगाचं निरूपण आहे, ओवीचं निरूपण आहे. मग काय बदल काय झाला? कथामय यज्ञानं कोणत्याही अशुद्धाला शुद्धी प्राप्त होणं. भागवत कथा सप्ताहानं जसं होतं तसं वारकरी सप्ताहानं सुद्धा होतं. योजना संतांनी मोठी विचारपूर्वक केलेली आपली सगळी संप्रदायाची. कोण शुद्ध होतं सांगा. नारदाने विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं कसलाही पापी असू द्या शुद्ध होतो. सांगा बरं एखादं उदाहरण. सांगतो म्हणले. पूर्वी फार जुन्या काळामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होऊन गेला. त्या आत्मदेव नावाच्या तेजस्वी होता, विद्याभ्यासी होता, तारुण्यामध्ये विद्याभ्यास केला. शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयैषिणाम. माणसाने आपल्या जीवनाचा विभाग असा करून ठेवला पाहिजे. बाल्यामध्ये विद्याभ्यास केलाच पाहिजे, तारुण्यामध्ये संसार करायचा असेल तर करावा, वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीनं वागलंच पाहिजे. आत्मदेव ब्राह्मणानं तारुण्यात प्रवेश झाल्याबरोबर त्याच्या गुरूंनी त्याला उपदेश केला होता. प्रजातंतुम मा व्यवच्छेदसे. प्रजातंतूचा व्यवच्छेद करू नको, संतान निर्माण कर, पितराचं ऋण फेड. लग्न करायचं ठरलं, लग्न केलं, लग्न झालं, पण दुर्दैव याचं आडवं आलं, बायको चांगली मिळाली नाही, आत्मदेवाची भार्या चांगली नाही, अनुकूल नाही. नवरा बायकोचा दोघाचाही स्वभाव एकमेकाला पूरक जर असला, एकमेकाच्या सारखा जर असला, दोघाचा स्वभाव समान असला तर संसार व्यवस्थित होतो, नाही तर वाटोळ. गुरुजी गमतीनं सांगत असत, नवरा चिक्कू बायको चिक्कू पाहिजे, मग जमतं. मग
हा उधळ्या ती उधळी जमल. दोघाचा स्वभाव चांगला पाहिजे, दोघाचा स्वभाव समान पाहिजे. आत्मदेव ब्राह्मणन त्याला मिळालेली धुंदुरी बायको चांगली काही मिळाली नाही. अजून एक गंमत आहे, पती पत्नीची परस्पराला अनुकूलता असणं संसाराला पाहिजे, परमार्थाला त्याची काही गरज नाही. परमार्थ कसाही होत राहतो. गुरुजी उदाहरणानं सांगत असत, अनुकूल भार्या असली तरी परमार्थ होतो, नाथ महाराज बघा. प्रतिकूल भार्या असून परमार्थ होतो, तुकाराम महाराज बघा. बायको जिवंत असून किंवा मरूनही परमार्थ होतो, नरसिंह मेहता बघा. नाथ महाराजाची भार्या अनुकूल. एक नाथांचं असं चरित्र सांगतात, म्हणजे परंपरेनं सांगितलेलं चरित्र, कुठे चरित्र ग्रंथामध्ये मिळत नाही, पण परंपरेनं ऐकण्यात असलेलं चरित्र असं. नाथ महाराजांच्या घरी श्रवणाला येणाऱ्या काही साधक मंडळीनं एका दिवशी विचार केला, म्हणजे गुरु महाराजाचा एवढा परमार्थ चालतो म्हणतात, पण संत संगती काही दिसत नाही, संतांच्या संगतीशिवाय परमार्थ होत नाही, आणि कुठं संत संगती आहे, विचारावं एकदा जाऊन. दुपारी नाथ महाराजाच्या घरी आले, नाथ महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला परमार्थ चालू आहे म्हणले. आनंदानं चालू, व्यवस्थित परमार्थ होतो ना. शंका का आली? त्यांनी विचारलं साधकांनी, म्हणे महाराज परमार्थाला संत संगती लागते म्हणतात, साधक अवस्थेत जनार्दन स्वामींच्या संगतीमध्ये जे तुम्ही राहून आलात त्याच्यानंतर आता घरामध्ये जे राहता, संसार तुमचा चालू आहे दिसता आम्हाला, एकही संत संगतीला नाही तुमच्या, कसं होतं तुमचं परमार्थाचं? नाथ महाराज बोलले त्या लोकांना, फार चांगला प्रश्न विचारला बाबानो. माझा परमार्थ चालू आहे, परमार्थाला संताची संगती लागते, माझा परमार्थ व्यवस्थित चालावा याच्याकरता मला संताची संगती कायम घडावी, म्हणून पांडुरंगानं माझ्या घरामध्ये माझ्या बायकोच्याच रूपात एक संत आणून ठेवलाय म्हणले. केवढी मोठी पावती आहे. नाथ महाराज भार्या प्रेमानं हे बोलले नाहीत बरं. नाथ महाराजांनी जे सांगितलं ते वास्तव सांगितलं. त्यांची भार्या संत आहे, भार्या अनुकूल, नाथ महाराजाचा परमार्थ झाला. तुकाराम महाराजाची भार्या प्रतिकूल, बरे झाले देवा बाईल कर कशा. आमचे गुरुजी तुकाराम महाराजांच्या या प्रसंगाचं वर्णन करताना फार सांभाळून बोललं पाहिजे म्हणत होते. महाराजांची बायको कर्कशा, महाराजांनी म्हणावं, आपण म्हणायचं नाही म्हणले. त्यांचं म्हणणं असं होतं की तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला नाही ते बोलत होती, म्हणून तुकाराम महाराज तिला जरी कर्कशा म्हणत होते, कारण तुकाराम महाराजाच्या संसारात लक्ष नसल्यामुळे तिला संसाराचा भार पेलावा लागायचा, तिची आदळापट व्हायची, चिडचिड व्हायची, त्याच्यामुळे तिला तुकाराम महाराजांनी कर्कशा म्हणलं. ठीक आहे, पण दुसरा तिच्या जीवनाचा पैलू बघा ना. महाराज भंडारा डोंगरावर, घोराड्यावर, भामचंद्रावर कुठेही भजनाला जाऊन बसलेले असले तरी स्वयंपाक झाल्यावर ते सगळे डोंगर पालथे घालून तुकाराम महाराजाला शोधून काढून जेव घातल्याशिवाय माऊली कधी जेवली नाही. गुरुजी म्हणत होते, आपलं आराध्य दैवत तुकाराम महाराज आणि त्यांच्या नैवेद्याची कायम व्यवस्था करणारी माऊली, तिला आपण कर्कशा म्हणायचं का? महाराजांच्या जीवनात त्यांना जो अनुभव आला त्याच्यात त्यांनी कर्कशा म्हणू द्या. कुठं जाऊन बसलेत महाराज माहिती नसायचं. भंडाऱ्यावर आहेत का घोराड्यावर आहेत, गेल्या गेल्या भेटतील याचा भरवसा नाही. आज इथं असतील, उद्या तिथं असतील. सगळे डोंगर पालथे घालून महाराजांना शोधून काढायचं, जेव घालायचं. त्यांचं जेवण झाल्याशिवाय आपल्या तोंडात घास घ्यायचा नाही. हा ज्या माऊलीचा जीवनक्रम आहे, तिला बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. असं द्या, पण तुकाराम महाराजांच्याच भाषेत जर बघायचं झालं तर संसाराच्या दृष्टीनं त्याची थोडी तुकाराम महाराजाला प्रतिकूलता.
परमार्थ झालाच. अनुकूल भार्या असून परमार्थ होतो नाथ महाराज, प्रतिकूल भार्या असून परमार्थ होतो तुकाराम महाराज. नरसिंह मेहताचं काय, त्यांना त्यांची भार्या परमार्थाला अनुकूल होते म्हणून नरसिंह मेहता सांगायचे माझी बायको बरी आहे, परमार्थाला अनुरूप आहे. पुढे योगायोगानं तिचं आयुष्य संपलन मेली तरी यांचा परमार्थ चालू. नरसिंह मेहताला साधकांनी विचारलं, म्हणले महाराज आता काही अडचण नाही, म्हणले परमार्थ व्यवस्थित चालू आहे. भलो थरू थयू भागी जंजाल सुखे भजी शो श्री गोपाल. म्हणजे तुम्ही असं तर बनत होतात ना, बायको चांगली म्हणून माझा परमार्थ. अरे असताना चांगली होती म्हणून झाला, आता मेल्यानंतर काही ती चांगली न वाईट असण्याचा प्रश्नच नाही, परमार्थ चालूच आहे म्हणे. परमार्थाचं काही बिघडत नाही, कसंही अनुरूपता असू द्या नसू द्या, पण संसाराचं मात्र वाटोळ होतं. एकमेकाच्या विषयीची अनुकूलता नसेल म्हणून तुकाराम महाराजांनी सांगावं लागलं, धर्मतयासीची घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. भाज म्हणजे बायको. तर बायकोला भाज का म्हणायचं, नवऱ्याला भाजून खाते म्हणून म्हणायचं का काय ते नंतर ठरवायचं. पण भाज म्हणजे बायको. बायको ज्याच्या स्वाधीन आहे त्याला धर्म घडतो, स्वाधीन नाही धर्म घडत नाही. म्हणून कबीर महाराजाला देवाजवळ मागताना हे कबीर महाराजाचं पद आहे, देवाशी ते भांडले, सावरिया गिरिधारी लाला खबर लेना मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. देवा माझी खबर घ्या, विचारपूस करा, आणि जर विचारपूस नाही केली तुमचं माझं भांडण आहे, तेरी मेरीच आहे म्हणे. त्याच्यात काय काय पाहिजे कबीर महाराजांनी फार छान सांगितले. खाना देना तो अच्छा देना देना शिरापुरी नहीं तो होगी तेरी मेरी. बीड़ा देना तो अच्छा देना देना लवंग सुपारी नहीं तो होगी तेरी मेरी. कपडा देना तो अच्छा देना देना भरजर तारी. जरीचे कपडे पाहिजेत म्हणे त्यांना, नाही तो होगी तेरी. काठाला का होईना आहे चालतंय. नहीं तो होगी तेरी मेरी. हे सगळं घोडा देना तो अच्छा देना देना ऊपर अब्दागिरी नहीं तो होगी तेरी मेरी. हे सगळं जे मागितलंय कबीर महाराजांनी त्याच्यात मुलगा आणि बायको कशी पाहिजे त्याच्याबद्दलही कबीर महाराजांनी सांगितलं. बेटा देना तो अच्छा देना जिकर करेगा तेरी. देवा मुलगा द्यायचा तर असा द्या की जो सदा सर्व काळ तुमच्या संबंधातलं चिंतन करत राहील, नाही तो होगी तेरी मेरी. आणि बायको जोरू देना तो अच्छे देना सब संतन को प्यारी, नाही तो होगी तेरी मेरी. देवा बायको द्यायची तर अशी द्या की सगळ्या संतांनी म्हणावं बायको अशी असावी, नाहीतर भांडण आहे म्हणे देवा. म्हणजे काय आहे, सब संतन को प्यारी अशी जोरू द्या. हे जे कबीर महाराजांनी मागितलं याच्यात सांगायचं काय, त्यांना अनुरूपता पाहिजे. परस्पराची परस्पराला अनुरूपता जर असली तर तो विवाह सुखावह होतो, मग त्याला शुभ विवाह म्हणता येतं. विवाहाला शुभ का म्हणायचं, ज्योतिषशास्त्रात त्याचं वचन आहे. विवाहादेव सत्सृष्टी सत्सृष्टेव जगद्ध्रुवम चतुर्वर्ग फलावाप्ती तस्मात् परिणयः शुभः. विवाहाला शुभ का म्हणायचं, विवाहाच्या योगानं सत्सृष्टी निर्माण होते. शास्त्रीय पद्धतीनं विचार करून योजनापूर्वक जे लग्न होतं, अग्नी देव ब्राह्मण यांच्या साक्षीनं जे लग्न होतं त्याला म्हणतात विवाह. उगीच जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या म्हणजे लग्न होत नाही. गुरुवर्य कंधारकर महाराज सांगत होते, देव ब्राह्मणाच्या साक्षीनं जे लग्न झालं नाही, फक्त रजिस्टरवर सही करून जे लग्न झालं ते लग्न नाही, ते बाई ठेवणंच आहे म्हणे. त्यांच्या स्पष्ट भाषेतले. विवाहादेव सत्सृष्टी ही योग्य पद्धतीनं विवाह झाला, सत्सृष्टी निर्माण होते. सत्सृष्टेव जगद्ध्रुवम, सगळं जग टिकायचं झालं तर त्याच्याकरता सत्संतान पाहिजे. चतुर्वर्ग फलावाप्ती ही धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ विवाहानं सिद्ध होतात, म्हणून विवाहाला शुभ म्हणा. आणि हे जर काही करून देणारा विवाह नसला तर शुभ नाही. एक गंमत वाचली होती मी लहानपणी. विवाहाचा शुभ विवाह का म्हणायचं त्याच्याबद्दलचा जो अर्थ आहे तो आपण ऐकला. विवाह कसा असतो आताचा
त्याच्याबद्दल त्यांनी विनोदानं चिंतन केलं होतं. वि म्हणजे विस्तव, वा म्हणजे वारा, ह म्हणजे हवन. विस्तवाशी खेळ करताना सहज वारा सुटल्यावर त्याच्यात सुखाचं कसं हवन होतं याचा साक्षात्कार घडवून देणारी क्रिया म्हणजे विवाह. किंवा वि म्हणजे विष, वा म्हणजे वादविवाद, ह म्हणजे हस. विषाची परीक्षा पाहायची असेल, वादविवादाची हौस असेल, आपल्या जीवनाचं हस करून घ्यायचं असेल, ते तर जे करावं त्याला म्हणतात विवाह. आता आम्हाला चिंता नाही, होऊन गेलं ते. ज्याचं व्हायचं राहिलं त्यांनी बघावं काय करायचं ते आता. अनुरूपता असली, सा भार्याया शुचिर्दक्षा, सा भार्याया पतिव्रता, सा भार्याया पतिप्रीता, सा भार्या प्रियभाषिणी किंवा सत्यवादिनी.